हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे मजेतच आहे. सो विल्मिंग्टनची ट्रिप चालू आहे आणि आता मॉर्निंग झाली आणि आम्ही आलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे संपूर्ण हॉटेल कसं आहे ते दाखवणार आहे. आता ब्रेकफास्टला पण काय काय मेनूज आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. खूप छान असं ॲम्बियन्स आहे, तुम्ही इकडे बघू शकता. किती छान सुंदर असं बनवलेलं आहे आणि क्रिसमस जस्ट आलेला आहे, न्यू इयर झालेलं आहे, त्याच्यामुळे भरपूर ठिकाणी ते क्रिसमस ट्री त्या लोकांनी लावलेले आहे. पूर्ण सगळे क्रिसमसचं डेकोरेशन पण आहे. सो चला बघूया यांच्या ब्रेकफास्टचे मेनूज काय काय आहेत. हे हॉटेल आहे ना खूप मोठं आहे आणि यांचा ब्रेकफास्टचा एरिया पण खूप मोठा आहे. तुम्ही इकडे बघू शकता किती मोठं. इकडे बार काउंटर आहे आणि या साईडला ब्रेकफास्ट आहे, तिकडे आपण डायनिंग करू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर अमेरिकन ब्रेकफास्ट बघायला भेटेल. सो आपल्यासारखं तर आता इथे काहीच नाश्ता आम्हाला भेटणार नाही आहे, सगळा अमेरिकन नाश्ता आहे. सो बघूया काय काय आहे या लोकांनी ठेवलेलं. भरपूर ऑप्शन्स आहेत. सो लेट्स सी. सो इथे या लोकांनी ठेवलं आहे फ्रेंच टोस्ट, त्यानंतर पॅनकेक, त्यानंतर स्टीम्ड एग आणि पोटॅटो टॉट्स आणि इकडे आपण ऑर्डर पण करू शकतो आपल्याला काय एक्स्ट्रा हवं असेल ते. हे आहेत बेगल. सो आपण इकडे हे टोस्ट करून घेऊ शकतो. इकडे ब्रेड अँड ऑल मफिन्स पण ठेवलेले आहेत. सो मी आता घ्यायला स्टार्ट केले. असं फार आवडेल असं काही नाही आहे, पण ठीक आहे, आता हा अमेरिकन ब्रेकफास्ट आहे सो ह्यांच्याप्रमाणेच आपल्याला घ्यावं लागेल. सो मी सगळ्या गोष्टी इथे ऑलमोस्ट घेऊन ट्राय करते कोणती टेस्ट कशी आहे. हे जे स्टीम पोटॅटोज आहे ते अगदी म्हणजे अगदी त्याच्यामध्ये काहीच मिक्स केलेलं नाही आहे. हे आहेत पॅनकेक. सो पॅनकेक बऱ्यापैकी चांगला लागतो, पण पॅनकेक ब्रेकफास्टला आय डोंट नो कसा वाटेल. सो लेट्स सी. आणि हे आहेत फ्रेंच टोस्ट. सो हे मी सगळं घेतलं आणि त्यानंतर मी एक ऑर्डर पण केली होती. सो आहे हे व्हेजिटेबल ऑमलेट. सो हे मिक्स व्हेजिटेबलपासून बनवलेलं आहे. बघूया आता हे कसं लागतं. इथे ना आपल्यासारखी डायरेक्ट कॉफी भेटत नाही, सो आपल्याला अगोदर ब्लॅक कॉफी घ्यावी लागते. सो मी ऑलरेडी ह्याच्यातून ब्लॅक कॉफी घेतली आहे. हे सगळे ऑप्शन्स आहेत आपल्याला कोणकोणते हवे असतील ते घ्यायला. डिकॅफे आहे, नॉर्मल कॉफी आहे, कॅपुचिनो वगैरे सगळे ऑप्शन्स ठेवले आहेत. त्यानंतर आपल्याला हे सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा ॲड कराव्या लागतात त्याच्यामध्ये. ते ना हे असे मिल्क पाऊच भेटतात. तर कॅफेमध्ये आपण डायरेक्टली मिल्क हवं तेवढं टाकू शकतो आणि एक्स्ट्रा शुगर ॲड करून आपण ही कॉफी बनवू शकतो. सो आता चला मी बनवते आहे. जस्ट आमचा ब्रेकफास्ट झाला आणि आता मी तुम्हाला हे हॉटेल सगळं फिरून दाखवते कसं आहे. सो ह्या साईडला तुम्ही बघू शकता की न्यू इयरची पार्टी होती, सो त्यावेळेचा सेटअप आहे इकडे. आणि छान असं त्यांनी 2025चा तिथे असं सिम्बॉल बनवलेला आहे आणि खूप छान असं ॲम्बियन्स आहे हॉटेल. हे हॉटेल असं आहे आणि हॉटेलचा एरिया पण खूप जास्त मोठा आहे. खूप छान आहे, म्हणजे हा पॉईंट मला फार आवडला कारण बाजूलाच रिव्हर आहे, बोटिंग आहे, रिव्हर पॉईंट्स इथे बघायला सारखं छान आहे. एकदम त्यांनी वॉक तिथं छान बनवलेलं आहे. सो तिकडे हँगआउट करण्यासाठी भरपूर स्पेस आहे. सो चला जाऊया आपण हॉटेलच्या आतमध्ये.
असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. हॉलमध्येच यांनी हा फायरप्लेस बसवलाय. सो इथे बसल्यानंतर खूप छान असं वॉर्म फील होतं. अमेरिकेचं तर ट्रेडिशन आहे, मी तुम्हाला लास्ट टाइम पण बऱ्याच व्हिडिओमध्ये बोलली आहे की भरपूर ठिकाणी लोकांच्या घरामध्ये अशी फायरप्लेस बघायला भेटतात. सो ह्यांनी छान असा हा फायरप्लेस इथे ठेवला आहे. एंट्रन्स लॉबीलाच इथे एक त्यांचा कॅफे आहे येणाऱ्या गेस्टसाठी. लॉबी सेक्शन बघून झाला आहे आणि चला आता आपण त्या सेटवर बघूया. किती छान असं मस्त सेटअप केलं. हॉटेलची बॅक साईड आहे ही आणि बॅक साईडला कसं दिसतं हे हॉटेल तुम्ही बघू शकता. त्याच्या ह्या साईडला पण हा जो रूम दिसतोय हा पण एक हॉटेलचाच भाग आहे. कॉन्फरन्स रूम, पार्टी हॉल ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो चला पुढे बघूया काय. साईडला बघा, ह्या साईडून पण हॉटेलची एंट्री आहे. म्हणजे पार्टी वगैरे असतील किंवा काही फंक्शन्स असतील तर त्यावेळी लोक इकडून एंट्री करतात. आणि हा पूर्ण ह्यांनी रोड छान लाईटने असं छान असा डेकोर केला आहे. झाडांची सगळी पानं गळाली आहेत, त्याच्यामुळे आता त्यात तो लुक नाही आहे. पण रात्रीचा हा लुक आम्ही पाहिला, खूप सुंदर आणि छान वाटत होता. आणि ह्या साईडला बघा समोर पूर्ण नदीवर ही घरं वाटलेली. किती छान आहे बघा, किती मस्त वाटतं. एकदम असं वाटतं आईसलँडवर आलोय. हे एक्झॅक्टली हॉटेल आहे की घरं आहेत आय डोंट नो, पण हॉटेलसारखं मला वाटतंय. सगळे सेमच आहे, पण खूप छान असं पूर्ण पाण्यावरती हे बनवण्यात आलंय. छान असं आईसलँड फील दिलाय ह्या लोकांनी. आणि हे जे दिसतंय ना हे ॲक्च्युली फ्लोटिंग होम्स आहेत. म्हणजे हॉटेल किंवा होम फ्लोटिंग आहे. हे आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव्ह करू शकतात. जर तिकडे मशीन दिसत असेल बघा तुम्हाला, जर इथून जर दुसरीकडे हलवायचे असेल किंवा अजून जास्त पाण्यामध्ये घेऊन जायचं असेल तर हे लोक घेऊन जाऊ शकतात. सो छान आहे, म्हणजे अशी पण आयडिया मस्त आहे. इकडे राहण्याचा फील पण एक वेगळाच असेल. सो मला तर काही आयडिया नव्हती की असं पण काही इथं आहे. सो असं माहीत असतं अगोदर तर मी नक्कीच तिकडे पण बुकिंग केलं असतं आणि त्याचा पण एक्सपिरियन्स नक्कीच घे. पुढे जाऊन बघूया.
छान इतकं सुंदर असा व्ह्यू आहे. म्हणजे इथं असं आल्यानंतर रिअलमध्ये असं मला वाटते कुठेतरी आपण खूप छान वेगळ्या अशा दुनियेत आलोय. कारण इतकं छान सगळं नेचर आहे, एकदम क्लीन, झाडांचे वगैरे एकदम पानं गळाली आहेत, एकदम वेगळाच फील आहे. सो खूप छान पॉईंट आहे हा. ॲक्च्युली आत्ता सध्या इकडे खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे, त्याच्यामुळे इकडे गर्दी कमी आहे. पण हे जे आहे विल्मिंग्टन हे खूप फेमस टुरिस्ट पॉईंट आहे. इथे खूप गर्दी असते कायम, पण लकीली आम्ही अशा टायमिंगला आलोय की इकडे गर्दी कमी आहे, त्यामुळे आम्हाला छान असा स्पेस भेटतो एन्जॉय करण्यासाठी. आणि ह्या हॉटेलला पण किती छान, म्हणजे हा हॉटेलचा पॉईंट पण मला फार सुंदर वाटला. त्याचं सराउंडिंग पण तुम्ही बघू शकता किती छान आहे. अगदी रिव्हरवरती बसलेलं हे हॉटेल असं म्हणू शकतो. आणि अगदी हॉटेलच्या आतमध्येच हा रिव्हर पॉईंट येतोय. आणि त्यांचा पूर्ण ॲम्बियन्स तुम्ही इकडे पण बघू शकता की बघा हा किती मोठा छान असा स्पेस आहे. तिकडे हॉटेल आहे, त्यांचा एवढा मोठा स्पेस आहे. पूर्ण रिव्हर वॉक त्यांनी दिलेला आहे. आणि हा रिव्हर वॉक तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, लाकडापासून बनलेला आहे. सो त्यामुळे ना ह्याच्यामध्ये पण एक वेगळाच फील आहे. सो वुडनवर चालतोय आणि एकदम छान असं फील आहे ते. हॉटेल आहे एम्बसी सूट बाय हिल्टन. सो हिल्टनचं हे प्रीमियम प्रोडक्ट आहे, एकदम लक्झरी ब्रँडमध्ये येतं. आणि याची क्वालिटी वगैरे त्यांनी जी प्रोव्हाइड केली आहे ती खरंच खूप लक्झरी होती, मला फार आवडली. हिल्टनमध्ये जेव्हा आम्ही लास वेगसला गेलो होतो तेव्हा पण आम्ही हिल्टनमध्ये राहिलो होतो, तिकडचं पण मला छान वाटलं. आणि हा इथला विल्मिंग्टनमधला पण हिल्टनची चेन मला खूप छान वाटली. आणि याचं जर रेंट वगैरे तुम्ही विचाराल काय आहे, तर आत्ता ऑफ सीझन आहे. ऑफ सीझनला ह्या हॉटेलचा रेट आम्हाला पर डे 20,000 रुपीज पडलेला आहे. आता जेव्हा इथे सीझन चालू होईल, सगळे लोक बीचसाठी वगैरे इकडे टुरिस्ट पॉईंट चालू होईल समरमध्ये, तेव्हा तर खूप जास्त चार्जेस असतील. मे बी 30, 40, 50,000 पर्यंत पर डेचा रेट जात असेल. पण आता सध्या आता खूप जास्त थंडी आहे आणि टुरिझमचा सीझन नाही आहे. सो सगळं हॉटेल रिकाम आहे, खूप कमी लोक आहेत जे फक्त आता न्यू इयर झालं आहे म्हणून थोडंसं एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. सो त्याच्यामुळे आम्हाला हे आत्ता सध्या 20,000ला पडलं पर डे. आम्ही इकडचे बाहेरचे पॉईंट्स बघायला जाणार आहोत. सो चला मग जाऊया. आता आम्ही पटकन हॉटेलमध्ये जातो आणि तिकडे फ्रेश वगैरे होऊन परत रेडी होऊन दुसऱ्या पॉईंट्सला बघायला जातं. सो ते पण मी सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. आता मी तुम्हाला आमची रूम दाखवते. सो रूम मध्ये आतमध्ये आल्या आल्याच किचन दिलेलं आहे. आणि किचन मध्ये नॉर्मली आपल्या ज्या काही चहा, कॉफी, शुगर अँड ऑल सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात त्या दिलेल्या आहेत. इकडे आईस बॅग पण दिलेली आहे आणि खाली फ्रीज आहे. इकडे मायक्रोवेव्ह आहे. अमेरिकेमध्ये ना हॉटेल्समध्ये किचन देतात, ते खूप छान आहे. की त्यानंतर आपण काही खायला घेऊन आलं असेल, आपल्याला गरम करायचं असेल तर करू शकतो. सो हे खूप मला छान वाटतं की इथे अमेरिकेतल्या हॉटेल्समध्ये किचन असतं. त्यानंतर इकडे ऑफिस डेस्क किंवा आपण ऑफिस टेबल असं दिलेलं आहे. छान असं यांनी सेटअप दिलेलं आहे. म्हणजे एक 3 चेअर आहेत आणि एकदम असं ऑफिसचं वर्क करायचं असेल तर आपण इथे करत बसू शकतो. असं छान फील आहे. त्यानंतर असं एक मेन हॉल. सो छान असं बऱ्यापैकी स्पेस वगैरे चांगला आहे. इथे एक टीव्ही दिलेला आहे. सो असा आहे हा हॉल. आणि त्यानंतर हा आहे व्ह्यू, सिटी व्ह्यू आहे. आणि इथे ना मला एक सगळ्यात छान वाटलं की ह्यांनी ना छान असं पार्टिशन दिलंय. म्हणजे असं वाटतं की आपण ना 1 BHK अपार्टमेंट मध्ये वगैरे आहोत असं.
सो छान. आता जाऊया आपण मेन बेडरूम मध्ये. सो इकडे यांनी डोअर दिलाय. सो चला बेडरूम मध्ये. सो हे आहे दोन साइडला 2 क्वीन बेड आहेत. इथून पण आपल्याला सिटी व्ह्यू दिसतोय. बेडरूम मध्ये पण ह्यांनी हा टीव्ही दिलेला आहे. आणि या साइडला आहे ड्रेसर. सो इथे मस्त मेकअप वगैरे करण्यासाठी छान असं दिलेलं आहे. मी ते ऑलरेडी माझं मेकअपचं सामान वगैरे भरून ठेवलंय आल्या फ्रेश झाल्यानंतर. आणि इथे आहे वॉर्डरोब. आणि इथे असं त्यांनी वॉर्डरोब दिलेलं आहे. सो वॉर्डरोब मध्ये नॉर्मल त्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे असतात. सो मी आता माझे जॅकेट ठेवलेलं आहे. आणि इथे एक त्यांनी लॉकर दिलाय. छोटस एक खाली ड्रेसर टेबल दिलाय. आणि इस्त्री वगैरे ह्या सगळ्या बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत. हँगर वगैरे. आणि एक्स्ट्रा ब्लँकेट हवे असतील तर त्यांनी ते पण दिलेले आहेत. कम्फर्ट पण एक्स्ट्रा दिलेलं आहे. आणि इथे बघा अमेरिकेतल्या हॉटेलमध्ये ना ही पण सिस्टम बघायला भेटते. सो आता बाहेर थंडी आहे. सो आपल्याला आतमध्ये हिटरची गरज असते. सो इथे आपण आपल्याला हवं ते टेम्परेचर रूम मध्ये सेट करू शकतो. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, आता बाहेर मायनस मध्ये टेम्परेचर आहे. पण इथे आता मी एकदम छान वॉर्म असं टेम्परेचर केलेलं आहे. त्यामुळे बिलकुलही थंडी आहे असं वाटत नाही. आता जाऊया आपण नेक्स्ट पार्ट कडे. इथे पण यांनी डोअर दिलंय. छान असं पार्टिशन केलंय. सो चला. सो हा आहे वॉशरूम एरिया. पण माझं एक छान असं त्यांनी इंटरेस्टिंग बनवलंय. दोन्ही साईडला त्यांनी एंट्री दिली आहे. आणि हा जो मेन डोअर आहे तो डायरेक्टली आपल्याला इकडे हॉल आणि किचन मध्ये घेऊन जातो. सो छान आहे. म्हणजे पार्टिशन जे केलंय ना आणि छान असं एकदम कम्फर्ट दिलंय किंवा बंद करून राहू शकतो. सो हा आहे बाथरूम एरिया. बाथरूम मध्ये पण नॉर्मली ज्या गोष्टी देतात ते दिलेले आहे. आणि इकडे आहे बाथटब. सो अमेरिकेतल्या हॉटेलमध्ये आलं तर बाथटबचं काहीच विशेष वाटत नाही. कारण इथल्या अमेरिकेतल्या घरांमध्ये सगळीकडेच बाथटब असतात. आमच्या घरामध्ये पण 2-2 बाथटब आहेत. पण त्याचा यूज आम्ही फार म्हणजे फार कमी करतो. सो इथे आल्यानंतर बाथटबचं काय अट्रॅक्शन नाहीये. इंडियामध्ये असताना हॉटेलला गेल्यानंतर बाथटबचा फील घेण्यात एक वेगळीच मजा होती. पण ती आता मजा राहिलेलीच नाहीये. कारण ते आता एक रेग्युलर गोष्ट झाली आहे. असा आहे हिल्टनचा आमचा आजचा रूम. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जर पहिल्यांदा आमचे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.